डिलिशियस असे मोमोज स्वतः बनवून खाण्यात काय मजा आहे ना, तर सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये मी चमचाभर तेल घातलं, त्यामध्ये कोवळ्या कोथिंबिरीचे देठ घातले, त्यानंतर पातीचा कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर बारीक चिरून घातलं, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ घालून त्यावरती काळी मिरी पावडर, डार्क सोया सॉस घालून भाज्या छान शिजवून घेतल्या. त्यानंतर 2 कप मैदा, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घेतलं. त्यानंतर तयार झालेल्या पिठाचे गोळे तयार करून घेतले आणि मग मैद्यामध्ये घोळवून पातळ अशी पारी लाटून घेतली. लाटलेल्या पारीवर तयार झालेलं स्टफिंग घालून घेतलं आणि कळ्या पाडून मोमो बंद करून घेतला. एका साईडने कळ्या पाडायच्या आणि एका साईडने बंद करून असा छान असा मोमोज तयार झाला. त्यानंतर मी अशाच पद्धतीने सर्व मोमोज तयार करून घेतले आणि मग स्टीम करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालायचं, त्यावरती जाळी ठेवायची, जाळीवरती मोमोज ठेवायचे. मी इथे प्लेटमध्येच एक एक करून मोमोज लावला आणि 2 प्लेट एका वेळी मी स्टीम करून घेतल्या. त्यानंतर 10 मिनटं मोमोज स्टीम करून गरमागरम सर्व करायचे. मोमोज विथ चटणी पूर्ण रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.